नमस्कार, मी राहुल शिंदे। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्याच्यामध्ये ऐरोलीचे कंटेनर बाबा हे आपले नवी मुंबईचे भाग्यविधाते आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेबांबद्दल काय काय उद्गार काढत आहेत। तर आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायची तर गरज नव्हती, पण एक मर्यादा असते राजकारणात, ती त्यांनी एक खालच्या पातळीवर आणली, त्यामुळे आम्हाला ही पलटवार त्यांच्याकडे करायला लागतो आहे। राजकारणात इलेक्शन झाले, राजकारण झालं, निवडणुका झाल्या की लोक मॅन तलवार आपल्या मॅन करतात। ते 15 दिवस काय लोकशाहीचे असतात, आपण मतांचा जोगवा मागतो, पण इलेक्शन नंतर पण जी कालची जी त्यांची रेकॉर्डिंग आली ही कुठेतरी जाणून बुजून आलेली आहे। त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम जे आहे ते नाईक समर्थक म्हणून आज आम्ही दोघं करणार आहोत। सर्वप्रथम त्यांनी एकाचा उल्लेख केला की ह्याचं नाव काय, त्याचं नाव काय। मग हे या कंटेनर बाबांना एवढी खालची परिस्थिती आली आहे की स्वतःच्या मुलाला हे नाव देऊ शकत नाही आहेत। यांनी सिद्ध करावं की शुभम चौगुले जो आहे तो माझा मुलगा आहे म्हणून। शुभम चौगुले जो आहे तो कुमार दत्तात्रय पळसे यांचा लिव्हिंगवर नाव आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे पॅन कार्डवर, आपलं तुमच्याकडे पण पॅन कार्ड असेल, 5वा जो डिजिट येतो तो आपला सरनेम येतो। शुभम चौगुलेंनी जो ॲफिडेव्हिट दिला आहे त्याच्यामध्ये आडनाव पी येतं आहे। पी म्हणजे काय येतं आहे? पळसे येतं आहे। हे त्यांनी आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये ॲफिडेव्हिटमध्ये नमून आहे। तो स्वतःच्या मुलाची लग्नाची पत्रिका छापू शकत नाही, हा दुसऱ्यांना काय उपदेश देणार? पहिल्यापासून त्याचं हेच कारण आहे। आता कुठे प्रकाश जोधात यायचं, मी निवडणुकीत एवढ्या जागा घेतल्या, तेवढ्या जागा घेतल्या, आता हे सगळी खटपट चालू आहे ते विरोधी पक्ष नेत्यासाठी चालू आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऐरोलीतले सर्व नगरसेवक या कंटेनर बाबाला सोडून गेलेत। ह्याच्याबरोबर सध्या कोण नाही। त्यांचे एकेकाळचे समर्थक असलेले बंडू केनी पण नाईक साहेबांकडे आले, ते का आले ते पण तुम्हाला सांगतील। त्यामुळे ही केविलवाणी परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांना दाखवायला की मी एकमेव नवी मुंबईमध्ये आहे जो मी नाईक साहेबांवर बोलू शकतो। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाईक साहेबांवर टीका केली म्हणजे प्रकाश जोधात आधी बातमी बनतेच। हा प्रयत्न आज ते कंटेनर बाबाचा सुरू आहे। दुसरं उदाहरण ते सांगतायत की हे अहो तुमचे हात स्वतःचे दगडाखाली काय आहेत ते बघा। राजकारणात कधीही पर्सनलवर जायचं नसतं। काल त्यांनी सगळ्या राजकारणाची मर्यादाची पातळी उकडली, ते पर्सनलवर गेले म्हणून आज आम्हाला पर्सनलवर यायला लागतं आहे। आम्हाला कधी नाईक साहेबांनी कोणाच्या पर्सनल आयुष्यात ढुंकवून पण बघायला शिकवलं नाही, पण तुम्ही जर असंच बोलत राहाल तर ह्याच्यापेक्षा खालच्या तऱ्हेला आम्हाला बोलता येतं। आज तुमच्या बायका किती आम्ही विचारलं तर तुमच्याकडे उत्तर आहे का? हा ते माहितीचा अधिकार आहे, महानगरपालिकेने दिलेला आहे, तुमच्याकडे प्रत पण आली असेल। ही मीनाताई विजय चौगुले कोण, हा सवाल आज मी त्यांना विचारतोय। हे बघा, युरो स्कूलचा भूखंड सर्वांना माहिती आहे कोणाचा आहे। हा मीनाताई विजय चौगुले रहिवासी मंडळच्या नावाने काढलेला आहे। आता ही मीनाताई विजय चौगुले कोण हे त्यांनी सिद्ध करावं। हिची माहिती त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये पण निवडणुकीच्या दिलेली नाही आहे। याचा अर्थ ती ॲफिडेव्हिट पण चुकीची आहे। माहिती ॲफिडेव्हिटमध्ये लपवल्यामुळे यांचं नगरसेवक पद का रद्द करू नये याच्यासाठी पण आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार। हे असं एक प्रकरण नाही आहे मीनाताई विजय चौगुलेंचं, असे बरेच प्रकरण आहेत। एक झालं शुभम चौगुले कोण, आता ही मीनाताई विजय चौगुले कोण। ऐरोलीमध्ये असे अनेक प्रकरण आहेत। अहो यांनी कोणाला सोडली नाही, यांना डॉक्टरपासून कामवालीपर्यंत सगळ्यांची वाट लावली या लोकांनी। एक कंटेनरमध्ये बसतात आणि काय धंदे करतात हे ऐरोलीकरांना माहिती आहे। आज 91,000 मतांनी तुमचा पराभव ऐरोली आणि दिघ्यात नवी मुंबईतली जनता करते। याचा अर्थ काय? तुम्हाला एका पण बूथमध्ये ऐरोली आणि दिघ्यामधून लीड का नव्हती आमदारकीला? याचासुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मग नाईक साहेबांवर टीका करावी। अहो नाईक साहेब आज गेली 50 वर्ष राजकारणात आहेत, तुमचा उगम पण नाईक साहेबांमुळेच झाला आहे। आज तुम्हाला गट प्रमुख असेल, तुम्हाला नगरसेवक करण्यापर्यंत नाईक साहेबांचा हात आहे। आज जी मायाजाल तुम्ही कमवली आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सिंहाचा वाटा 100% नाईक साहेबांचाच आहे। मग तुम्ही कोणावर टीका करता? आणि अशा खालच्या पातळीवर आम्ही नाईक समर्थक कधीही खपवून घेणार नाही। हा तर ट्रेलर आहे, अजून जर बोललात तर याच्यापेक्षा अजून पुरावे आहेत हे सहनिशा समोर आणून मीडियासमोर। त्यामुळे कंटेनर बाबांनी आपली जुबान, शिंदे साहेबांना पण विनंती आहे, पर्सनलवर जर असंच बोलायला लागले तर याच्यापेक्षा तीव्र शब्दात आम्ही तुमची इज्जत काढू। ते सांगतात असं गणेश नाईकांवर खालच्या पातळीवर टीका शिवसेनेच्या नेतृत्वाने केली, नेते असतील, प्रवक्ते असतील, कशा प्रकारे पाहता चौघांची मुलं आणि बायकांनी टीकी तुम्ही नेमकी काय सांगता?
नाही, जे कालची जी मुलाखत ते शिवसेनेच्या उपनेत्यांनी केली हे फार निंदनीय आहे. राजकारणामध्ये एवढं खालची पर्सनल लेवलला कोण जात नाही. आता निश्चित त्यांनी काही प्रकरणं जे काल बोलली त्यात कितपत सत्य आहे ते त्यांना माहिती, पण आमच्याकडे जी माहिती आहे तर आमचा एकच सवाल आहे की मीनाताई विजय चौगुले कोण आहे, जिच्या नावाने त्यांनी युरो स्कूलचा प्लॉट काढला आहे, हे जनतेला माहीत पाहिजे. आणि त्यांची मुलं किती काय किती आहे ते त्यांनाच माहिती. आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आली आहे की त्यांच्या एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलेलं असं दाखवत आहेत. तर आमचं मागणी आहे त्यांच्याकडे की त्यांनी त्यांची DNA करावी आणि सांगावं की ह्याला मी दत्तक घेतलं आहे, हा माझा मुलगा नाही आहे म्हणून. एवढीच मागणी आहे. आणि ही आम्हाला बोलायची गरज पण नव्हती, पण कालचं जे प्रकरण त्यांनी केलं त्याच्यावर हे प्रत्युत्तर आहे. आणि हे 2 उदाहरणच नाही आहेत, अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार काय या पथकाचा जो संदर्भ वापरला जात आहे? नाही, काल बरोबर आहे, आज जी माहिती भेटली त्यांनी जी शाळेची पण माहिती लपवली आणि त्यांची कोण आहे ती मला माहिती नाही काय आहे ती. त्यामुळे निश्चितच निवडणूक आयोगाकडे दाद मागू की बाबा यांची वाईफची माहिती याच्यामध्ये लपवलेली आहे आणि त्या हिशोबात काय होईल ते पुढे बघू.